गांधीनगरातील 158 एकर क्षेत्राच्या हद्दीवरून महापालिका आणि उचगाव ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. न्यायालयानं संबंधित क्षेत्र महापालिकेच्या हद्दीत असल्याचं स्पष्ट केल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. या परिसरातील अनेक जागा ग्रीन झोन, ब्ल्यू लाईन तसंच विविध आरक्षणाखाली असतानाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामं करण्यात आली होती. काही बांधकामं न्यायालयाच्या जैसे थे आदेशानंतरही उभारण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे नागरिक, विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून कारवाईची मागणी होत होती. दरम्यान मिळकतधारकांनी राजकीय आणि न्यायालयीन स्तरावर कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न केले. काही प्रकरणं सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं 204 पैकी 177 मिळकतींवरील कारवाईला 25 जूनपर्यंत स्थगिती मिळाली आहे. मात्र न्यायालयीन संरक्षण नसलेल्या 14 मिळकतींवर महानगरपालिकेनं सोमवारी कारवाई करत ती जमीनदोस्त केली. महानगरपालिकेनं यापूर्वी 2014मध्ये अशाच प्रकारची मोहीम राबवली होती. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी पुन्हा गांधीनगरात मोठी कारवाई करण्यात आली. कारवाईमुळे शहरातील इतर अनधिकृत बांधकामांवरही कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गांधीनगरातील केवळ 14 बांधकामांवर कारवाई झाली असली तरी हा मोठ्या मोहिमेचा प्रारंभ मानला जातोय. न्यायालयीन सुनावणीनंतर उर्वरित अनधिकृत बांधकामांवरही बुलडोझर चालण्याची शक्यता असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील नागरिकांच्या मिळकती नियमित करण्याबाबत तसंच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमाच्या कलम 154 अंतर्गत स्थगिती देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड हे उपस्थित होते. या बैठकीत या परिसरातील बांधकामं नियमितीकरणाबाबत महानगरपालिकेनं ठराव करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा तसंच याबाबत न्यायालयाच्या सुनावणीवेळी माहिती द्यावी असे निर्देश शासनाकडून देण्यात आल्याचं समजतंय. महापालिकेच्या आरक्षित जागांवरील बांधकामं नियमितीकरणाच्या हालचालींवर प्रशासनासह नागरिक कसा प्रतिसाद देतात हे बघावं लागेल.